श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे की श्रीमंताच्या घरात हमखास सापडतील या 7 वस्तू धनवृद्धीसाठी आजच आणा. तर वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचा संबंध सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेशी असतो. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या घरात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते. जसं की रोप, वेली, झुडप आणि कोणतेही सूर्य तथा लक्ष्मी यंत्र. या गोष्टी घरात सकारात्मकता वाढवतात. त्याच वेळी बंद पडलेले घड्याळ, तुटलेल्या वस्तू, अडगळीच्या वस्तू इत्यादी मुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मात्र पुढे दिलेल्या 7 वस्तू ह्या आपल्या घराला संपन्नता प्रदान करतील असे वास्तुतज्ञ सांगतात. तर चला, आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला या व्हिडिओतून अशा 7 वस्तू तुम्हाला बघायला मिळतील ज्याच्यामुळे आपल्या घरात श्रीमंती लक्ष्मी सतत आपल्या घरात नांदत राहील. हत्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. असे मानले जाते की घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा येते आणि तुमचे उत्पन्न वाढते. हत्तीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते. त्यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हत्तीची मूर्ती घरात ठेवा. आणि मित्रांनो, हत्तीची मूर्तीची सोंड ही वरच्या साईडला असलेली पाहिजे. भगवान विष्णूचा दुसरा अवतार कूर्म अवतार होता, म्हणजेच त्याचे प्रतीक म्हणून कासवाची प्रतिकृती घरात ठेवणे शुभ मानले जाते. भगवान विष्णूंचा निवास जेथे असेल तेथे लक्ष्मीचाही निवास असेल असे उघड आहे. लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात कोणत्याही धातूपासून बनवलेले कासव ठेवले जाते. वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती घरात ठेवल्याने व्यवसायात सुद्धा वृद्धी होते. पौराणिक कथांमध्ये कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते. कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला दीर्घकाळापासून जीवनातील काही भौतिक गोष्टींची उणीव भासत असेल तर आपल्या घरात कामधेनूची मूर्ती असावी. घरात पिरामिड ठेवल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते असे बोलतात. तसेच जर स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहत असाल तर राहत्या घरात क्रिस्टल किंवा धातूचा पिरामिड ठेवावा. यामुळे तुमचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत राहते. करोडपती लोक आपल्या घरात घुबडाची प्रतिकृती नक्की ठेवतात. घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते. असे म्हणतात की घुबडावर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो. म्हणूनच श्रीमंत लोक आपल्या घरात घुबडाची मूर्ती ठेवतात. त्यामुळे उत्पन्न झपाट्याने वाढते आणि मालमत्ता खरेदी करण्याची संधीही मिळते. श्रीमंत लोकांच्या घरात स्वागत कक्षेत म्हणजेच आपल्या दरवाजा एंट्रन्स असतो तिथे गणपतीची मूर्ती ठेवलेली दिसेल. यामागील कारण म्हणजे गणपती हे सुखकर्ता आणि दुःखकर्ता म्हणून पूजनीय आहे. त्याच्या मंगलमय अस्तित्वाने बाहेरील नकारात्मकता ऊर्जा घरात प्रवेश नाही करत आणि त्याच्या उपस्थितीने प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पाडते. तसेच मित्रांनो, श्रीमंत लोकांच्या घरात लक्ष्मीची मूर्ती असते. मात्र ती दर्शनीय भागात न ठेवता कपाटाजवळ, तिजोरीजवळ किंवा देवघराजवळ ठेवली जाते. तिची नित्य नियमाने पूजा केली जाते. तर तिची ज्यांना ही मूर्ती घेणे शक्य नाही त्यांनी आपल्या देवाच्या घरात रोजच्या पूजेत लक्ष्मीचे चांदीचे नाणे ठेवले तरी मोठा लाभ होतो. जे आपण दिवाळीला सणासुदीला आपण विकत घेतो त्याच्यामध्ये लक्ष्मीची मूर्ती असते.
ते नाणं चांदीचं. तर मित्रांनो, या वस्तू तुम्ही आपल्या घरात आणा. नाहीतर आपल्या घरामध्ये आपल्या बायकोचं, नवऱ्याचं, नाही तर मुलांचे वाढदिवस असतात, त्यावेळी सुद्धा तुम्ही ह्या वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकतात, जेणेकरून ह्या वस्तू आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ माझा कसा वाटला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.